आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 18. विजय एम.ए.ला विद्यापीठात पहिला आला. बालपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले. त्यांचे आईवडील हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करीत होते. त्यांनी मुलावर चांगले संस्कार केले होते. विजय आपल्या शैक्षणिक जीवनात प्रत्येक वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत होता. माध्यमिक शाळेत तो प्रत्येक वर्षी प्रथम उत्तीर्ण होत होता. महाविद्यालयीन जीवनात त्याने आपली प्रथम श्रेणी सोडली नाही. बी.एला तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्यानंतर एम.ए. करायचे ठरविले आणि एम.ए.च्या परीक्षेत तो प्रथम श्रेणीत विद्यापीठात प्रथम आला आणि त्याचे दैवही बेहत्तर. बी.ए. झालेली सुशिक्षित सुंदर मुलगी त्याला वधू मिळाली. आनंदराव प्राध्यापक असल्यामुळे, त्यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असल्यामुळे माणसांचा मुलगा आवडला. आपल्या मुलीसाठी तो मुलगा त्यांना योग्य वाटला आणि एके दिवशी आनंदराव मित्रमंडळींना बरोबर घेऊन विजयच्या घरी आले. तिथे बैठक झाली. त्या बैठकीत त्यांची लग्नाचा विचार मांडला. माझी मुलगी प्रियंका बी.ए. झालेली आहे, तुमचा मुलगा एम.ए. झालाय. तेव्हा आता त्यांचे लग्न ठरविणे योग्य आहे. त्यावर विजयचे वडील म्हणाले, मी हायस्कूलात आयुष्यभर नोकरी केली. सध्या मी हायस्कूलात मुख्याध्यापक म्हणून काम करतो. 2 वर्षांनंतर मी रिटायर होईन. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात मला 6,000 मासिक पेन्शन मिळेल. विजय माझा एकुलता एक मुलगा. तुम्हाला मुली किती आहेत? आनंदरावांनी विचारले. मला 2 मुली आहेत. त्यांचे शिक्षण किती झाले आहे? दोन्हीही मुली झाल्यावर डी.एड. करून प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. विजय एम.ए. झालाय. आता पुढे काय करायचे ठरविले आहे? विजय एम.ए.ला विद्यापीठात पहिला आलाय. त्याने कॉलेजात प्राध्यापक व्हायचं ठरवलंय. असो, बरं असो. माझी मुलगी प्रियंका बी.ए. झालेली आहे. तुमच्या विजयला अनुरूप अशी मुलगी आहे. ठीक आहे, आपली संमती असेल तर चालू लगीन सराईत लग्न करून टाकू. बरं, मग साखरपुड्याची तारीख ठरवूया. त्यावेळीच लग्नाच्या याद्या करू. ठीक आहे, ब्राह्मणाकडून आजच साखरपुड्याची तारीख काढतो आणि तुम्हाला फोन करून कळवितो. काय हरकत नाही. आपला आभारी आहे. होय, मी सुद्धा आपला आभारी आहे. बरं, आता उठायला परवानगी आहे ना? होय, बरं, येतो, या. आनंदराव विजयच्या वडिलांचा निरोप घेऊन बाहेर आले आणि आपल्या घरच्या वाटेला लागले. विजयचे वडील नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यात वास्तव्य करत होते. आनंदराव रिक्षाने सातारा बस स्टेशनवर आले. मुंबई कोल्हापूर गाडी प्लॅटफॉर्मला लागली होती. आनंदरावांनी ती गाडी पकडली. मोकळे बाकडे पाहून ते आसनस्थ झाले. थोड्याच वेळात गाडी प्रवाशांनी खचाखच भरली. कंडक्टरने येऊन बुकिंग सुरू केले. ड्रायव्हर येऊन आपल्या जागेवर बसल्यावर कंडक्टरने बुकिंग करत करत बेल दिली. गाडीचे दार लावून घेतले. ड्रायव्हरने गाडी चालू केली. बस स्थानकाच्या आवारातून गाडी रस्त्यावर आली आणि गाडीने वेग घेतला. गाडी रस्त्यावरून सुसाट वेगाने धावू लागली. आनंदराव बरोबर घेतलेला पेपर चाळू लागले. ठळक बातम्या वाचू लागले. ते पेपर वाचण्यात इतके दंग झाले होते की गाडी कराड स्टँडवर येऊन उभी राहिली. प्रवासी गाडीतून खाली उतरू लागले. आनंदरावही गाडीतून खाली उतरले. पुन्हा कराड कोळे गाडीने ते काल्यात आले. घाईघाईने आपल्या घरी आले. लग्नाची बोलणी होऊन जुळवाजुळव झालेली त्यांना बायकोला सांगायची होती, प्रियंकाला सांगायची होती. हे सगळं सांगण्याची त्यांना घाई झाली होती. घरात येताच त्यांना बायकोने पहिला प्रश्न केला, अहो, काय झालं गेलेल्या कामाचं? काम फत्ते झालं. प्रियंकाचं लग्न ठरलं. तुमच्या तोंडात साखर घालावी असं वाटतंय. मग आण साखर. कशाला? तोंडात घालायला. अहो, तुम्हाला काय व्यवहार आहे की नाही? ती एक बोलण्याची रीत आहे. बरं, मुलगाचं शिक्षण किती झालंय?
मुलगा MA झाला आहे, लवकरच कॉलेजात प्राध्यापक होणार आहे. दिसायला कसा आहे? सुंदर, अतिसुंदर, गौरवर्णीय, डोळ्यात भरण्यासारखा देखणा आहे. त्याला भावंड कोण कोण आहेत? भाऊ नाही, फक्त 2 बहिणी आहेत. बहिणी काय करतात? DED होऊन प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. तुम्हाला मुलगा आवडला? हो, आवडला. तुलाही पाहिल्यावर आवडेल असाच आहे. मुलग्याचं शिक्षण किती झालंय? मुलगा MA झालाय. ठीक आहे, तुम्हाला पसंत असेल तर लग्न ठरवायचं बघा. बरं, पाहतो मी काय करायचं ते. प्रियंकाचा विचार घेतला का? घेतलाय. आता प्रियंका कुठे गेली? तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली आहे. बरं, ते असू दे. तू जेवलीस का? होय, मी 11 वाजताच प्रियंकाबरोबर जेवले. बरं, आता मी थोडा वेळ विश्रांती घेतो. प्रियंका घरी आल्यावर मला उठवा. आनंदराव आपल्या खोलीत जाऊन कॉटवर आडवे झाले. थोड्याच वेळात ते निद्रावश झाले. दुपारी 4 वाजता प्रियंका घरी आली. तिला आल्या आल्या आई म्हणाली, प्रियंका, इतका उशीर का ग? मैत्रिणीबरोबर गप्पा मारीत बसले, त्यात वेळेचे भानच राहिले नाही. बरं, ते असू दे. तुझे पप्पा गावावरून परत आले आहेत. तुझ्याशी त्यांना बोलायचे आहे. आता ते खोलीत झोपले आहेत. तू आल्यावर त्यांनी उठवायला सांगितलंय. उठवू का त्यांना? हो, उठव की. मग प्रियंकाच्या आईने खोलीत जाऊन प्रियंकाच्या वडिलांना उठविले. आनंदराव उठून बाथरूममध्ये गेले आणि हातपाय धुवून तोंडावर पाणी मारून फ्रेश झाले. नंतर बैठक हॉलमध्ये आले. प्रियंकाला समोर पाहून ते म्हणाले, प्रिया बाळ, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोला की. माझ्या प्रश्नांची विचारपूर्वक योग्य उत्तरे दे. येस, मी आज साताऱ्याला माझ्या मित्राच्या मुलग्याला पाहायला गेलो होतो. मुलगा मला आवडला. गौरवर्णीय रूपवान मुलगा आहे. MA ला विद्यापीठात पहिला आलेला आहे. त्याला कॉलेजमध्ये प्राध्यापकची नोकरी लवकरच लागत आहे. मला तर तुझ्यासाठी अनुरूप मुलगा वाटला. मी त्यांना लवकरच साखरपुडा करण्याचा शब्द देऊन आलोय. साखरपुड्याच्या कार्यक्रमात मुलगा पाहिल्यावर तुझी खात्री होईलच. तर तुझा विचार काय ते मला सांग. पप्पा, मला वाटतंय साखरपुड्यापूर्वी मुलीनं परस्परांना पाहून पसंती नापसंती ठरवायची आणि शिक्कामोर्तब झाल्यावरच साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करावा. माझा विचार तुम्हाला कसा वाटला? खोलवर पाहणे सारासार विचार केला तर तुझा विचार बरोबरच आहे, त्यात किंचितही शंका नाही. बरं, मग काय ठरवलं? तुझ्या विचाराप्रमाणे सगळं करायचं. म्हणजे आपण त्या मुलांच्या घरी फोनवरून संपर्क करू आणि मुलगी पाहायला या म्हणून आग्रह करू. ठीक आहे. आनंदराव मनात पक्का विचार करून मनातल्या मनात निर्णय घेऊन उत्साहाने उठले आणि बैठक हॉलमधून बाहेर पडवीत आले. फोनवरून पाहुण्यांना आपला निर्णय कळवायचा या विचाराने त्यांच्या चित्तवृत्ती खुलल्या होत्या. प्रकरण 18 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.